भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर ह्या आपल्यासोबत बोलण्यासाठी उपलब्ध आहेत. लातूरमध्ये लोकसभेच्या प्रचारात उतरण्याची त्यांची तयारी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ताई, लातूर लोकसभेच्या निवडणुकीला आपण कसं पाहताय? लातूरची आता हो घातलेली लोकसभेची जी निवडणूक आहे, माझा आत्ताच 3 दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला आहे. भारतीय जनता पक्षाकडून माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो काही आम्हा कार्यकर्त्यांना आदेश येईल त्यानुसार मी काम करण्याची पूर्ण तयारी. आपल्याबद्दल लातूरमध्ये चर्चा केली जाते की लातूर शहराची विधानसभेची निवडणूक जी आहे ते आपण म्हणजे लढण्यासाठी इच्छुक आहात, किंवा मग उस्मानाबाद लोकसभेची पण चर्चा झाली. खरं नेमकं काय, म्हणजे काय राजकारणामध्ये कुठल्या पदापर्यंत आपल्याला जायचं आहे असं वाटतं? राजकारण हे सगळ्या अशक्यतेचा खेळ असतो. मी लातूर विधानसभा लढवेन का लोकसभा लढवेन, खऱ्यानेच आत्ता त्याचा काही प्लॅन झालेला नाही. फक्त आपल्याला काम करण्यासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म मिळावं या भावनेतून मी आत्ता जॉईन केलेलं आहे. म्हणजे काही चर्चा झाली आहे का भाजपमध्ये जाताना हे पद हवं आहे वगैरे असं काही? नाही, त्या चर्चा ना मी त्यांच्याकडे काही मागणी केली किंवा त्यांच्याकडून मला तशी काही हे झालेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण चाकूरकर साहेबांच्या माध्यमातून राजकारण पाहतात. ओव्हरऑल राष्ट्रीय राजकारण देखील आपण जवळून पाहिलेलं आहे. एक महिला म्हणून काय वाटतं की आत्ता ह्या स्थितीला महिलांसाठी किती सुरक्षित आणि किती संधी देणारं राजकारण आहे? अतिशय सुंदर प्रश्न विचारला आहे महावीरजी. पहिल्यांदा मला कुणीतरी हा प्रश्न विचारला आहे. मी पक्ष का बदलला ह्याच्यामागे हे सर्वात मोठं कारण आहे की महिलांना इक्वल लेवल फील्ड मिळत नाही. आणि महिला आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो खूप वर्षांपासून प्रलंबित आहे. पण नारी शक्ती वंदन विधेयक जे आले त्याच्यामुळं अनेक महिलांना चान्स मिळणार आहे. आणि महिला किती सुरक्षित आहेत, त्या सुरक्षित आहेतच नक्की. पण राजकारणात किती सुरक्षित आहेत याचं उत्तर जी आकडेवारी आपण बघतोय, प्रत्येक लोकसभेमध्ये जर ओव्हरऑल पर्सेंटेज काढलं तर दरवेळा ते घसरत चाललं आहे महिलांच्या तिथे पार्टिसिपेशन करण्याचं. आणि ही बाब नक्कीच चिंताजनक आहे, कारण वोटर म्हणून 50% आणि प्रतिनिधी म्हणून 8% हे बरोबर नाही आहे असं मला वाटतं. चाकूरकर नावाला एक राजकारणामध्ये लातूरच्या वलय आणि देशाच्याही आहे. मात्र लातूर लोकसभेच्या राजकारणावर किती इफेक्ट होईल आपल्या भाजप प्रवेशाचा? म्हणजे काँग्रेसला ह्याचा धक्का बसेल का? काँग्रेसला धक्का बसेल का एवढी मी मोठी नक्कीच नाही आहे. पण मी ज्या उमेदवारासाठी काम करेन त्याच्यासाठी मी नक्कीच त्यांच्यासाठी एक बलस्थान होऊन काम करण्याची माझी तयारी आहे. आता लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे, रंधमाळी सुरू आहे, सगळे प्रचारामध्ये गुंतलेले आहेत. त्याच मुद्द्यांवर निवडणुका होत आहेत असं वाटतं का? पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण यापुढं काही राजकारण जाणार आहे की नाही, किंवा आपण राजकारणात आलात तर असे काही मुद्दे डोळ्यासमोर आहेत का आपल्या? नाही, मला तेच वाटतं की महिलांचे विषय हे प्रामुख्याने त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. मी अनेक वेळा कार्यक्रमांमधून जाते, स्टेजवर बसलेले आणि समोर याच्यामध्ये 5% सुद्धा महिला नसतात. तर ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता यायला पाहिजे? पक्ष कुठलाही असू द्या, पण सर्व महिला मैत्रिणींनी एकत्र येऊन विचार करायला पाहिजे, मला असं वाटतं. तर ह्या होत्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर, ज्या सांगत होत्या की त्यांना राजकारणामध्ये नवीन अध्याय घेऊन, नवीन विचार घेऊन पुढे जाणाऱ्या महिलांना संधी मिळाली पाहिजे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.